चार राजकीय मेळावे, दोन समाजांचे मेळावे, एक विचारांचा मेळावा। यावेळी 24 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात 7 मोठे मेळावे होणार आहेत। दसऱ्याला एकीकडे लोक खरेदी करतात, शस्त्रपूजन करतात, सोनं लुटतात, तर दुसरीकडे नेते मंडळी आपले विचार मांडून लोकांची मतं आणि कार्यकर्त्यांची मन लुटतात। यंदाचा दसरा राजकीय दृष्ट्या विशेष मानला जातोय, कारण यावेळी 1 ते 2 नव्हे तर तब्बल 7 मेळावे पार पडणार आहेत। कुठे राजकीय लढाई आहे, कुठे समाजासाठी लढाई आहे, तर कुठे विचारांची लढाई। तर पाहूयात यावेळी दसऱ्याला कुठे आणि कुणाचे मेळावे होणार आहेत। दसऱ्याला सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडतो। 1925 साली दसऱ्याला संघाची स्थापना झाली, तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो। या दिवशी संघाचे स्वयंसेवक देशभरात पथसंचलन करतात। नागपुरात संघाचे प्रमुख असलेले सरसंघचालक या दिवशी स्वयंसेवकांसमोर आपले विचार मांडतात। लोकसभा निवडणुकीआधीचा हा दसरा आहे, त्यामुळे यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष असेल। यावेळी दुसरा मेळावा होतोय तो पवारांचा। रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पुणे ते नागपूर अशा 45 दिवसांची पदयात्रा करणार आहेत। या यात्रेची सुरुवात दसऱ्याच्या दिवशी पुण्यातून होते। यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीत या यात्रेला हिरवा कंदील मिळेल आणि शरद पवार यांची सभा पुण्यात होईल। एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या माध्यमातून दसऱ्याच्या दिवशी आपला मेळावा घेणार आहे। तिसरा मेळावा म्हणजे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा। परंपरेनुसार पाथर्डी तालुक्यात भगवानगडावर भगवान बाबांचा दसरा मेळावा होतो। त्या मेळाव्याला गोपीनाथ मुंडे हे दरवर्षी उपस्थित असायचे। भगवान बाबांचं दर्शन आणि गोपीनाथ मुंडेंचं भाषण यासाठी लाखो लोक त्या मेळाव्याला दरवर्षी यायचे। गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना भगवानगडावर राजकीय मेळावा घेण्यास विरोध केला, नकार दिला आणि त्यानंतर बीडमधील पाटोदा तालुक्यात असलेल्या भगवान बाबाच्या जन्मगावी सावरगाव येथे पंकजा मुंडेंनी भगवान भक्तिगड उभारून तिथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली। अनेक वर्षांपासून पक्षात नाराज असलेल्या पंकजा मुंडे आणि राजकारणातून साईडलाईन झालेल्या पंकजा मुंडे यावेळी दसरा मेळाव्यात काय भाषण करतात त्याकडेही सर्वांचं लक्ष असेल। चौथा आणि पाचवा मेळावा म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा। रात्रीच्या वेळी दादरच्या शिवाजी पार्कात होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष असायचं। बाळासाहेब ठाकरे काय बोलणार यासाठी शिवसैनिक आतुर असायचे। त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे या मेळाव्यात भाषण करायचे। पण अलीकडेच शिवसेनेत फूट पडल्याने 2 गट पडले आणि 2 वेगवेगळे मेळावे सुद्धा होऊ लागले। शिवसेनेत फूट पडल्यानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे। ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कात होतोय, तर शिंदेंचा आझाद मैदानात। या दोन्ही मेळाव्यांकडेही महाराष्ट्राचं लक्ष असेल। निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे हे 2 नेते काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असेल। 6वा मेळावा हा मराठा समाजाचा असू शकतो। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते। त्यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत देत ते उपोषण थांबवलं होतं। दसऱ्याच्या दिवशी ती मुदत संपते। जर सरकारने तोपर्यंत काही ठोस निर्णय घेतला तर मराठा समाज आनंदाने दसरा साजरा करेल। पण जर सरकारने काही ठोस निर्णय घेतलाच नाही तर मात्र जिथून या आंदोलनाला सुरुवात झाली त्या अंतरवली सराटी येथे आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मराठा समाज एकत्र येऊ शकतो। त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सरकार काही निर्णय घेतं का त्याकडे महाराष्ट्रातील मराठा समाजाचं विशेष लक्ष लागलेलं असेल। 7वा मेळावा हा धनगर समाजाचा होतोय। एसटी प्रवर्गात धनगरांना आरक्षण मिळावं अशी धनगर समाजाची मागणी आहे। त्यासाठी ठिकठिकाणी महाराष्ट्रभरात आंदोलन सुद्धा केलं जात आहे। सरकारवर दबाव वाढवण्यासाठी धनगर समाजाने सुद्धा दसऱ्याला मेळावा घेण्याची घोषणा केली आहे। जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धनगर आरक्षण दसरा मेळाव्याचं आयोजन यशवंत सेनेकडून करण्यात आलंय। अशा प्रकारे आतापर्यंत संघाचा, मुंडेंचा आणि शिवसेनेचा असे दसरा मेळावे व्हायचे। यावेळी राष्ट्रवादी, मराठा समाज आणि धनगर समाजही दसऱ्याला आपली ताकद दाखवून देणार आहे। त्यामुळे यंदाचा दसरा कोण गाजवणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याविषयी तुमची मदत देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा।